दसऱ्यात आज पहिली बार गाडी चालणार आहे. गाडीमध्ये मेन म्हणलं तर मी होतो. आज कुठं ठोकल काय करेल ते लास्ट पर्यंत ब्लॉग बघा, तुम्हाला कळून जाईल. तर कसं काय पब्लिक, तर मी ओमकार मग गावातून निघालो. आपल्या मित्रासंग एका लग्नाला जायचं होतं. लग्नाला जाऊन आल्यानंतर आपल्याला नवीन मुंड्यात काम होतं. ते काम आटपून मग आपण इथं पाणी पोळू लागले आणि इथं पप खात बसले. पप खाऊन पाणी वगैरे उघडल्या आणि मग निघाल्या. आताच पाणी पडले ना, आताच बघा एवढं ऊन पडले की नाही. नांदेडून आलो आपल्या गावामध्ये. मग आपल्याला दसऱ्यात भेटला. 4 व्हीलरचा मेकॅनिक आहे, ऑलराऊंडरच आहे, कोणतं पण काम जमते. हे बघा आपल्या गल्लीतले नमुने. गांजा म्हणून गांजरीचा पाला खाली. गल्लीमधून निघालो. मग आपल्या शेताकडे जायचं होतं. शेताकडे जाऊन मग आपल्याला शेताकडला माहोल बघून यायचं होतं. फक्त आज काही काम नव्हतं. आबाळी पार 1 नंबर आले का, पाणी बिनी काय पण नाही वाटायला. मग तिथून गावात आलो. हे ताज बघा रात्री 11ला उठते, ते पण दाखवतो लास्ट पर्यंत ब्लॉग. तिथून आलो. मग आपल्याला दसऱ्यातला ट्रायल माराय गाडी दिली. तिथे 4 व्हीलरचा मेकॅनिक आहे म्हणून. मग रिवर्स तर नंबर 1 घेतला. मग नंतर मग मी समोर बसलो होतो, मागे चालू. मागे कसं काय आलो की बा नवीन ड्रायव्हर आहे, पहिली बार चालवणार आहे म्हणून मागे आलो. आपल्याला मागेल्या मागे उडी तरी मारता येते. कुठं ठोकलं बिकलं तरी, कुठं ठोकलं बिकलं तर काय नाही. माझा 2-3 बार बंदच पाडू लागले. मग मारुती याला घेर सांगू लागला दसऱ्यातला. 1-2 बार बंद पाडून कस तरी आपण बोरगाव पर्यंत आल. त्या बोरगावच्या पासून मग गाडी कलटिली. मग आपल्या गावामध्ये सरळ आलो. दसऱ्यात 1 नंबर गाडी चालली आज. तर पब्लिक रात्री 10 वाजले होते आणि पाणी लई पडू लागलं. नंतर 1 ते 1.5 घंट्यानंतर पाणी उघडलं होतं. मग 11:30ला ताज उठला. भेटूया पब्लिक उद्याच्या मिनी ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाहेर जाता फॉलो करून जा.